माझ्या तुकोबारायांनी हे पाहिलं नाही, माझ्या नामदेवरायांनी सुद्धा हे पाहिलं नाही. अहो जो बृहस्पती शिष्य आहे, कोण आहे बृहस्पतीचा शिष्य? भागवत महाभागवत पुराणामध्ये उद्धवासारखा जो बृहस्पतीचा शिष्य आहे उद्धव, तो उद्धव सुद्धा ज्या राधिकेला गुरु बनवतात. तुम्हाला एकच राधा माहिती, कोणती? राधे चल माझ्या गावाला जाऊ, कारण आम्ही हेच सांगितलंय आमच्यासारख्यांनी ना. तुमचा दोष नाही त्यात. वक्ता हा, श्रोता हा वक्त्यापेक्षा श्रेष्ठ असतो. माझ्यासारख्या हजार कीर्तनकारांचं कीर्तन या पिढीने किती कीर्तनं ऐकली, आमच्यासारखी लाखो गेली असतील. राधा सांगायची असेल ना तर राधा इति कृष्ण, कृष्ण इति राधा. भगवंताचा श्वास ज्या स्त्रीपासून चालतो ती स्त्री म्हणजे राधा. भगवंताची सावली म्हणजे राधा, भगवंताचा आत्मा म्हणजे राधा. आणि संपूर्ण जगतातली पहिली भगवान श्रीकृष्णाची प्रेम करणारी स्त्री संत म्हणजे राधा. पण ही राधा कोणाला कळत? तीच राधा जी उद्धवाला, जो बृहस्पती ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ना, मग मानसपुत्राची तो बृहस्पतीचा शिष्य असणारा उद्धव, त्या उद्धवाला उद्धव सुद्धा त्या राधेचे पाय धरतात. आणि कारण ती राधा त्या उद्धवाला म्हणतात, राधे ये तो प्रेम, ते उद्धवाला म्हणते ये तो प्रेम की बात है उद्धव, बंदगी तेरे बस की नहीं है. आणि ज्या वेळेला त्या गोपिकेंचं प्रेम, त्या ती संत, ती राधा ज्या वेळेला त्या उद्धवाला कळते, त्या वेळेला त्या राधेच्या चरणावर नतमस्तक होणारा तो बृहस्पती शिष्य. मग तुमची आमची काय कथा? म्हणून संत सुद्धा म्हणतात, या रे लहान थोर या ते भलती नारी नर. अरे भगवंत सुद्धा माझा म्हणतो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. मी त्याच ठिकाणी वास करतो ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला जातो. ज्या घरामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या देशामध्ये स्त्रीचा सन्मान केला जात नाही त्या ठिकाणी मी वास करत नाही. तो संपत्तीला, तो आता मी जशी हारांना भुलले तसा देव हारांना भुलत नाही महाराज. बावचळत माणूस, कारण नाही, वास्तविकता आहे. कारण मनुष्याला अहंकार फार कुठे नेऊन पोहोचू शकतो कळत नाही. असे फार मोठे मोठे आले आणि गेले, पण संतांचा संग जर असेल महाराज तर अहंकार माणसाला शिवत नाही. म्हणून उद्धवाचा अहंकार सुद्धा ज्या वेळेला राधा राणीच्या चरणावर नतमस्तक झाले त्यावेळेला ते अहंकार गळून गेला. म्हणून मला एकच सांगायचंय माझा भाऊ, कुणाची मन मला दुखवायची नाही, कुणाचं मन मला दुखवायचं, मला एकच सांगायचंय, जीवनामध्ये ज्या पुरुषावर संस्कार केलेले असतात तो पुरुष, ती स्त्री, ती बाई, कुणी तो समाज कधीही कुठल्या स्त्रीला, कुठल्या पुरुषाला कुणाची निंदा करत नाही. नाहीतर तुकोबारांनी सांगूनच ठेवले, निंदकाचे घर असावे शेजारी आणि नसेलच तर उचलून आणा. विठ्ठल आणि ही संत संगती प्राप्त झाल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात, पाहतील वाट. जिथे पंढरपूरला या भव नदीत पार झाल्याच्या नंतर ज्या वेळेला त्या पंढरपुराची वाट पकडतो त्या वेळेला माय बाप दोघे पाहतील वाट, ठेवून या कटी कर उभे. कटावर कर 28 युगांपासून जे माय बाप आपले वाट पाहतात आणि ते आपल्याला प्रेमाने आलिंगन देतात. म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे केव्हा देखेन कळस, भैरवीच म्हणाला तुका म्हणे केव्हा
साडीमध्ये. पण काय करणार, आमच्या धोबी काकांनी काच दुकानच बंद ठेवलं, त्याच्यामुळे आम्हाला रंगीत कपड्यात यावं लागलं. नाही, बऱ्याचदा प्रश्न उभे राहतात आहे की नाही. तसं स्त्रीला सर्व हे आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर काही नियम लागू असतात. भगवंताच्या कृपेने आज आमचे बाबा भगवे बाबाजी येणार होते माझ्यासोबत. सर्व नऊवार आता म्हटलं टाकून, कथेवरून आल्यामुळे सगळे धुवून एकदाच टाकून दिले लॉन्ड्रीत. ते आज नेमकेच माझ्यासोबत येणार होते, त्यामुळे आज रंगीत कपड्यांवर कार्यक्रम झाला. तुका म्हणे तैसी करविली तैसी केली कटकट, बाकडीचा नीट देव जाणे. असो बोलण्याच्या ओघामधून 2 मिनिटं बोलण्याच्या ओघामधून जर काही चुकून हुकून आमचे मघाचे बाबा श्लोक म्हणू नका म्हणणारे, मी मजाक मध्ये म्हटलं चुकूनही बोलण्याच्या ओघामध्ये, कारण मोठी धाटी मंडळी आहे, माझ्या वडिलांच्या अधिष्ठानाच्या जागची आहे. मला कुठल्याही बोलण्याचा कुणाचाही राग आलेला नाही किंवा येतही नाही, कारण मोठी माणसं आपल्याला आज्ञा करण्यासाठीच असतात आणि लहान माणसं त्याला पाळण्याकरताच असतात. म्हणून प्रत्येकाच्या चरणावर नतमस्तक होऊन बोलण्याच्या ओघामधून जर कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर लेखबाळ म्हणून क्षमा करा. आणि सर्व टाळकरी मंडळी जी सुंदर पावली खेळतात, आमचे विणेकरी बाबा फार दमले असतील, आमचे गायक मंडळी, चोपदार काका, आमचे वादक दादा, आमचा भैया जो अत्यंत मला प्रिय आहे, तो पहिल्यांदा त्याची माझी भेट झाली. कारण या लहानपणामध्ये ना फार कुणीही कुणालाही आवडावं असं आणि सुंदर सर्वांचं गायन वादन. आमचे तांबेडकर दादा असतील, आमचे हे दादा, परत संतोष दादा ज्यांनी आमंत्रित केलं, आमचे माझ्या कीर्तन ऐकण्यासाठी आमचे आलेले गोंधळेकर जे आमच्या आश्रमासाठी. मी आळंदीतून कोकणामध्ये राहायला आले त्यावेळेला माझी फक्त PhD चालू होती. 2 मिनिटं ओघळत सांगते फक्त. अशीच आले कोरोनामध्ये काय करायचं म्हणून उरलेली PhDचे 3 वर्ष कंप्लीट करायचे म्हणून कोकणात अभ्यास करायचा म्हणून कोकणात आली, इथंच राहिले. आता मला 6वं वर्ष फेब्रुवारी पासून लागेल. आणि हे सर्व काम करताना, हिंदू संस्कृतीचं काम करताना, विश्व हिंदू परिषदेचं आणि त्यामध्ये रणरागिणीचं RSSच्या कामामधून जे काही महिलांसाठी माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे, त्या जबाबदारीमधून महिला आश्रम उभारण्याचं काम पोफळी पवारवाडीच्या पुढच्या एरियामध्ये मी उभारण्याचं तुमच्या सर्वांच्या, माझ्या वयस्कर मंडळीच्या, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सुरू केलेलं आहे. हे आमचे काम, ज्यांच्याकडे आम्ही काम सोपवले ते आमचे दादा, खास कीर्तनाला पोफळीवरून इथपर्यंत आले, संतोष दादा पंडव, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि आश्रमासाठी माझं नाही आहे, मी एकटी म्हणून नाही, ज्या पूर्ण महिला निराधार आहे. कारण स्त्री ही वेलीसारखी आहे महाराज. प्रत्येक स्त्री खंबीर नसते, बरोबर ना. पुरुष हा वृक्षाप्रमाणे आहे आणि स्त्री वेलीसारखी, तिला कुठेतरी जीवनामध्ये आधार हवाच असतो. कारण प्रत्येक स्त्री स्ट्रॉंग ही नसते, है की नाही. म्हणून अशा ज्यांना कोणच नाही अशांसाठी मंदाकिनी तीर्थ म्हणजे संत मीराबाई महिला व बालशिक्षण संस्थेच्या अंतर्गत महिला निराधार आणि बाल निराधार अनाथ महिला बाल निराधार आश्रमाचं काम उभारणीवर प्रगती पथावर आहे. ज्यांना कुणाला फार, कारण एकट्याचा नवी खेळ म्हणून मेळ जमविला, फार कष्ट होतात आणि जोपर्यंत माणूस काहीच करत नाही ना, कोणाच्याच ध्यानात येत नाही. पण माणूस काही करायला लागलं की प्रत्येकाच्या डोळ्यात येतं ना, काट्यासारखं पोचतं महाराज. तशी परिस्थिती भगवंताने कधी कधी आणून ठेवतो भगवंत. पण भगवंताला एवढंच म्हणेन, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असावेत की ज्या महिलांसाठी मी हे काम करायला लागले आणि ते सर्व काम तुमच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावं, तुमच्याकडून होईल ते सहकार्य आमच्या आश्रमासाठी लाभावं अशी तुमच्या सर्वांच्या चरणावर नक्कीच प्रार्थना करते. आणि ज्यांना कोणाला काही माहिती विचारायची असेल त्यांनी कीर्तन संपल्याच्या नंतर विचारावं. असो टाळकरी वादक मंडळी, विनेकरी बसलेले आणि 2 तास म्हणजे तुम्ही मला झेललं, त्याच्यामुळे तुमचे सगळ्यात जास्त आभार. म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणी, भगवान महादेवाच्या चरणी, माझ्या गुरुवरांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी. आणि मेन म्हणजे साऊंडवाले दादा, तुमचे फार फार धन्यवाद. कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम
नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जे ज्ञानेश्वर पुढे उठू नये. उपस्थित सर्व भक्त भाविक मंडळी, सामान्य पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ, ताळकरी मंडळी, गायक मंडळी या सर्वांचे या स्वयंभू महादेव मंदिरामध्ये आढळे ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत. या स्वयंभू महादेव मंदिरामध्ये अखंड नारायण सप्तस्वामीनिमित्त आजचा हा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी कीर्तनरूपी सेवा आहे. हरिभक्तपरायण डॉक्टर साध्वी धर्मश्री दिदी संस्कृत भागवत PhD देवाची आळंदी. हरिभक्तपरायण डॉक्टर साध्वी धर्मश्री दिदी संस्कृत भागवत PhD देवाची आळंदी यांनी आढळे ग्रामस्थांच्या विनम्र मान देऊन या ठिकाणी या स्वयंभू महादेव मंदिरामध्ये कीर्तनरूपी सेवा स्वीकारली. त्याबद्दल आम्ही आढळे ग्रामस्थांच्या वतीने आमचे आढळे गावचे सरपंच सौ वैष्णवी विजय तांदळे, सौ सानिका संजय तांदळे यांच्या हस्ते आम्ही त्यांना सन्मान करून स्वीकार करायचा. पकवाद आमचे अर्जग्रामस्थ हरिभक्तपरायण श्री अशोकजी महाराज तांदळे यांच्या हस्ते आम्ही सन्मान करून स्वीकार घ्यायचा. गुरुनाथजी भोजने वेळे ग्रामसेवकाने सन्मान करून स्वीकार घ्यायचा. दीपक निवाळकर दौलत बाबाजी तांदळे यांच्या हस्ते